आज बापांना प्रसादासाठी कोणते मोदक बनवायचे किंवा काय प्रसाद बनवायचा हा प्रश्न जर तुम्हाला पडत असेल तर ही रील तुमच्यासाठी. हा शिरा नाही आहे, पण गव्हाच्या पिठाचा शिरा आहे. कसा बनवायचा आहे मी नक्की सांगते. तर ह्याच्यापासूनच तुम्ही 2 पदार्थ बनवू शकता. एक तर फक्त हलवा किंवा या हलव्याचे मोदक. हां, याला हलवाही म्हणतात किंवा तुम्ही कडा प्रसादही म्हणू शकता, तो गुरुद्वारेमध्ये मिळतो. तर बघूया त्याची रेसिपी. मी इथे पाऊण वाटी तूप घेतलं आहे, 1 वाटी साखर, थोडेसे मनुके, 1 वाटी पाणी, काजू आणि बदाम घेतलेत मी थोडे आणि 1 वाटी गव्हाचं पीठ. या सगळ्यांचं माप सेमच आहे, कारण सगळ्यांकडे मापं नसतात म्हणून मी एकाच वाटीच्या मापाने तुम्हाला हे माप दाखवते आहे. तर तूप टाकायचं आपल्याला कढईमध्ये आणि आपले जे सुके मेवे आहेत त्यांना छान भाजून घ्यायचं आहे तुपामध्ये. पूर्ण कढई आपल्याला साफ करायची आहे, टिश्यू पेपरने साफ करा आणि नंतर त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाकून आपल्याला त्याला छान भाजून घ्यायचं आहे. जोपर्यंत त्याचा रंग चेंज होत नाही तोपर्यंत भाजायचं आहे. जर गडबड केली तर शिरा चिकट होऊ शकतो किंवा त्याच्यात गुठळ्या होतील. जेव्हा त्याचा कलर चेंज होईल तेव्हा आपल्याला त्याच्यामध्ये तूप टाकायचं आहे. तूप मी ऑलरेडी कमी घेतलं होतं, सो जर वाटलं तर आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार होतो. सो अशी जेव्हा कन्सिस्टन्सी झाली त्यावेळेस मला तुपाची थोडी कमतरता जाणवली म्हणून मी 2 चमचे तूप अजून ॲड केलं आणि ॲड केल्यानंतर त्याची कन्सिस्टन्सी अशी व्हायला हवी. ह्याच्यानंतरच आपण ह्याच्यामध्ये साखर टाकूयात. तर साखर जेव्हा थोडीशी विरघळेल त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. पाणी जेव्हा आपण टाकू त्याच्यानंतर हार्डली 30 ते 40 सेकंदांमध्येच हा हलवा रेडी होतो. आपल्याला कंटिन्युअसली तेव्हा त्याला स्टिअर करत राहायचं, त्याला हलवत राहायचं आहे. त्याच्यानंतर सुकेमेवे टाका, मनुकेही टाका आणि एकदा छान मिक्स करून गॅसची फ्लेम ऑफ करायची आहे. आता इथे आपला हा हलवा रेडी झाला. तुम्ही असाही हलवा गणपती बाप्पांना प्रसादासाठी देऊ शकता किंवा कधीही तुम्ही हा हलवा असाच म्हणून बनवू शकता. आता ह्यालाच मी मोल्डमध्ये ट्रान्सफर करून मी त्याला मोदकाचा आकार दिला आहे. मोल्डला आधी पाणी नक्की लावा आणि मगच त्याच्यामध्ये ट्रान्सफर करा. सो हा मोदक आज बाप्पांसाठी बनवला होता. तुम्ही आज काय प्रसाद बनवला हे मला नक्की सांगा, कारण जर नवीन कोणती रेसिपी असेल तर मला ती नक्की ट्राय करायला आवडेल. तर बाप्पा जोपर्यंत आहे तोपर्यंत हा प्रसाद नक्की बनवा.